मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र 425508 रावेरचा पिनकोड नंबर आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। आजच्या कार्याचा विषय आहे गणपतीचा आहे, गणेशोत्सवाचा आहे। गणेशोत्सवाची तयारी करायची आहे, त्या निमित्ताने ग्रंथ चालत असताना मुद्गल पुराण, गणेश पुराण, ब्रह्मपुराण, वैतरणी पुराण, शिवपुराण असे ग्रंथ चाचपडत असताना त्या ग्रंथाच्या त्याच्यामध्ये माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचं एक लिखाण मला सापडलं। ते लिखाण म्हणजे आश्चर्यजनक आहे असं मला तरी वाटते। आपण गणपती उत्सव आजपर्यंत गणेशोत्सव एवढा मर्यादित ओळखत होतो, परंतु त्यावेळेला तिने ते भाष्य केलेलं होतं। त्या भाष्याच्या अनुषंगाने मी 27 ऑगस्ट 2025 गणेशोत्सव चतुर्थीचा दिवस, वार बुधवार, याच्याविषयी कुंडली काढून आणि मी परीक्षण करण्याचा प्रयत्न केला, तर ते अगदी 100%च्या वर सत्यतेत पडलं। आपण बघूया। माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर स्वर्गातून आपल्याला मार्गदर्शन करत आहे। श्री गणेश स्थापना दिवस 27 ऑगस्ट 2025 वार बुधवार हा श्री गणेशाचा मूळ वार आहे, लक्षात घ्या। बुधवार हा गणपतीचा वार आहे, हे महत्त्वाचे या ठिकाणी आज आहे। चित्रा नक्षत्र हे कन्या राशीचे आहे आणि कन्या नक्षत्राचा स्वामी बुध आहे, हा योगायोग आहे। ही कन्या राशी आपणास गणपती स्थापनेच्या वेळेस लाभत आहे। पुन्हा एक आश्चर्य आहे, कन्या राशी दिवसभर पूर्ण असून सायंकाळी 7:21 पावतर आहे, म्हणजे आपल्याला गणेशोत्सवाला बुधवार सापडतो आहे, गणपतीचा वार सापडतो आहे, गणपतीचं नक्षत्र सापडते आहे, गणपतीचं स्वामी पण सापडतो आहे आणि राशी पण सापडत आहे। असं असताना सूर्यास्त 6:56 असल्यामुळे पूर्ण दिवसकालीन बुधवार बुधग्रहाची कन्या राशी आपणास लाभणार आहे। कन्या राशी दिवसभर पूर्ण असून सायंकाळी 7:21 पावतर आहे, लक्षात घ्या। या दिवशी आपणाला 12 ते 1 वेळेला वृश्चिक लग्न आहे आणि हा गणपती स्थापनेचा, गणपती बसवण्याचा, गणपतीची पूजा आरंभ करण्याचा काळ आहे, कारण 12 ते 1च्या दरम्यानच गणपतीचा जन्म झालेला आहे। आता त्यावेळेला वृश्चिक लग्न आहे, वृश्चिक लग्नाचा स्वामी मंगळ आहे आणि वृश्चिक राशीचे स्वामी मंगळ हा लाभात एकादशात आहे। आपण मंगळ चतुर्थी म्हणतो, अंगारकी चतुर्थी मंगळवारी आलेली, त्याला विशेष मान आहे, विशेष महत्त्व आहे। तोच योग या उदयमानामध्ये आलेला आहे, म्हणजे उदयमान लग्न म्हणजे उदयमान राशी वृश्चिक आहे आणि वृश्चिक राशीचा स्वामी हा एकादश स्थानात लाभात आहे, हे लक्षात घ्या। आणि योगायोगाने म्हणा माझ्या पत्नीची जन्मराशी पण वृश्चिकच आहे आणि माझी पण वृश्चिकच आहे। भाग्यात शुक्र आहे, नशीब पितृभावात बुधात योग आहे। भाग्यात, भाग्यस्थानामध्ये शुक्र आहे, अत्यंत हा अहोभाग्य योग आलेला आहे। नशीब पितृस्थानात, दैवस्थानात बुधात योग झालेला आहे, म्हणजे पितृच्या ठिकाणी गणपती आलेले आहे, पितृस्थानामध्ये, आलं लक्षात। असं असताना भद्रा आहे। आता भद्रा म्हटलं की लोक घाबरतात। मी अनेकांना सांगतो, भद्रा ही अशुभ मुळेच नाही, काही कालांतरापुरती अशुभ असते। भद्रा पाताळ लोके असल्याने अत्यंत शुभ आहे, अत्यंत भद्रा लोकांमध्ये योगामध्ये पूजन होते आहे, शुभ आहे। असे यापेक्षा अधिक शुभ योग या गणेश चतुर्थीला लाभलेले आहे। मूर्ती आणणे आणि मूर्ती काढणे
आता ज्यांनी मूर्ती आणली असेल त्यांनी ही मूर्ती घरात आईवडिलांच्या हातून बसवावी. ज्यांनी आणली नसेल त्यांनी आजोबा आजी घरी असतील तर त्यांच्या हातून मूर्ती घरी आणावी. गावातून आणा, परगावातून आणा, कुठूनही आणा. आजोबा असतील तर आजोबा आजीच्या हातून, आजोबा आजी स्वर्गवासी झाले असतील तर आईवडिलाच्या हातून, आजी स्वर्गवासी झाले असेल तर आजोबाच्या हातून, आजोबा स्वर्गवासी झाले असेल तर आजीच्या हातून, जे श्रेष्ठ असेल ते. कारण मातृयोग या ठिकाणी झालेला आहे. मातृयोग म्हणजे चतुर्थ स्थान, पितृयोग म्हणजे दशमस्थान. 2 केंद्रस्थानाचा लाभ या आगमनाच्या वेळेला लाभत आहे आपल्याला. मूर्ती आणण्याकरता कुठलाही मुहूर्त पाहण्याची गरज नाही. काही गणेश मंडळी मूर्ती आणल्यावर झाकून ठेवतात, हे योग्य नाही. मूर्तिकाराकडे मूर्ती झाकून कधीही ठेवलेली नसते, कारण प्राणप्रतिष्ठा झालेली नाही, त्यात दैवत्व आलेलं नसते. म्हणून सर्वांना दिसेल अशी न झाकता मूर्ती आपण वाजत गाजत आपण घरी आणावी. मूर्ती डावी सोंडेची असो, मूर्ती उजवी सोंडेची असो, मूर्ती सरळ सोंडेची असो, मूर्तीची सोंड वरती असो, कुठली आपल्याला आवडणारी मूर्ती आपण आणावी. मूर्ती शक्यतोवर पाटावर बसलेलीच असावी. मूर्तीला मुकुट असलेला उत्तम. मूर्तीजवळ उंदीर हा अवश्य हवा. उंदराशिवाय गणेश पूजन करू नका. महादेवाजवळ नंदी असतो, विष्णूच्या मंदिरात कासव असते, त्याचप्रमाणे गणपतीच्या मंदिरात उंदीर असायला हवा. घरात नातेसंबंध स्त्री गर्भवती असली तरीही मूर्ती आणावी. एखाद्या घरात मृत झालेला असल्यास, नातेसंबंध मृत झालेला असला, सपिंडी कोणासही गणेश मूर्ती स्थापना करता येत नाही. सुतकाचा काळ संपलेला असल्यास गणेश स्थापना करता येते, परंतु तो गणेश चतुर्थीचा संपलेला काळ असावा. भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थी श्री गणपती स्थापना झाल्यावर लगेचच पुजारी वर्गाकडून पूजन नैवेद्य दाखवून मूर्तीचे विसर्जन करावे. समजा गणपती स्थापना केली आहे आणि कोणाचा मृत्यू झाला आहे, त्यावेळेला मृत्यू कार्य करण्याच्या अगोदर आपल्याला पुजारी वर्गाकडून पूजन वगैरे नैवेद्य दाखवून ते मूर्ती विसर्जन करून घ्यावं. नंतर मूर्ती कार्य सुरू करावं. भाद्रपद शुक्ल चतुर्थी सुतक असले तरी गणेश स्थापना करता येत नाही. त्या वर्षात गणेश स्थापनेचा लोप करावा. पुढच्या वर्षी गणेश स्थापना करावी. पुढील वर्षी सुतक नसल्यास गणेश स्थापना आपण करू शकतात. श्री गणेशाची स्थापना करताना चतुर्थीचा दिवस 12 ते 1च्या दरम्यान असावा. वरील वेळेतच श्री गणेश स्थापना करावी. 27 ऑगस्ट 2025च्या वर्षात चतुर्थी तिथी दिवसा 12 ते 1च्या दरम्यान आहे. सूर्योदयापासून तर दिवसा 3:45 पावेतो चतुर्थी तिथी आहे. त्यानंतर चतुर्थी तिथी नाही. 12च्या आत श्री गणेश स्थापना केली तर आपल्याला गणेश जन्म दिवसा 12च्या आत. काही लोक नोकरीवर जायचं असते, उद्योगधंदा व्यवसाय करायला जायचं असते, इतर प्रवासाला करायला जायचं असते. असे लोक काय करतात, सकाळी गणपती बसून निघून जातात. पण गणपतीचा जन्म जर 12-1च्या दरम्यान आहे, तुम्ही जर सकाळी गणपती बसवता, याचा अर्थ सिझर झालेला गणपती तुम्ही बसवत आहे, सिझरियन झालेलं बाळ गणपतीचा बसवत आहे. हे चूक आहे. म्हणून जे वेळ असेल त्या वेळेतच आपण बसावं. आता या ठिकाणी वृश्चिक लग्न, लग्नस्वामी लाभात, कन्या राशी, पितृघरी बुध गणेश विराजमान आहे. मातृभावी कुंभ राशी आहे. शनी पुत्र राशी आहे आणि शनी पुत्र राशी ही सूर्याची आहे. आणि शनी हा कुंडलीमध्ये महादेवाचा कारग्रह म्हणजे गणेशाचा पिता आहे आणि तो मातृभावी आहे. दरम्यान सिंह राशी आहे. सिंह राशी पित्या रवी पितृस्थानात आहे आणि तो लग्नेश आहे. फार उत्तम योग आहे. हा असा योग हजारो वर्षापूर्वी सुद्धा आलेला नाही आहे. हा योग म्हणायला गेले मातृपितृ गणेश योग याला म्हणतात. असं हे माझं पत्नीचं वाक्य आहे, अधोरेखित केलेलं. खरोखर हा योग माझ्याही पाहण्यात आतापर्यंत आला नाही आणि त्यांचे याविषयी मला चर्चा झाली नाही आणि ते या पृथ्वी तलावरून निघून गेले. परंतु ते आजही जागृत आहे आणि मी एक पुराणं वाचत असताना त्याच्यात तो मला कागद सापडला, तिच्या हस्तरेखाचा आणि मला मग
अत्यंत आनंद झाला. याचा अर्थ ते आपल्यामध्ये आपल्याला आशीर्वाद दुपत आहेच असं मी मानतो. म्हणून हा गणेशोत्सव मातृपितृ गणेशोत्सव असल्या कारणाने मातृपितृच्या हातूनच गणेश मूर्ती आणावी, आजोबा आजीच्या हातूनच गणेश मूर्ती असावी. निधन झालेले असेल तर मग एक कोणी असेल, पितृ असेल, आजोबा असेल, आजी असेल, माता असतील, पिता असतील, बहीण असेल, आत्या असेल, जे कोणी असेल ज्येष्ठ श्रेष्ठ त्यांच्याकडूनच मूर्ती बसवाल किंवा तुम्ही आणेल तर मात्र तुम्हाला हा योगाचा लाभ मिळेल, अन्यथा लाभ मिळणार नाही. असे असताना हिंदू संस्कृतीत मुहूर्त वेळेला फार महत्त्व आहे. त्याचप्रमाणे विधीला पण अनमोल महत्त्व आहे. म्हणून आपण 27/8/2025 वार बुधवार 12 ते 1 दरम्यान स्थापना करावी. बाजारातून गणेश मूर्ती कोणी आणावी याला शास्त्र आहे. घरातील कोणीही मूर्ती आणणे याला संमत नाही. नोकराकडून श्री गणेश मूर्ती आणू नका, इतराकडून गणेश मूर्ती आणू नका. घराण्यातील कुटुंबातील 27/8/2025 वार बुधवार रोजी जी व्यक्ती ज्येष्ठ श्रेष्ठ आहे, माता पिता आहे, आजोबाजी आहे यांच्या हाताने खरेदी केलेली मूर्ती असेल आणि ती विकत आणावी. विनामूल्य मूर्ती घेऊ नये आणि मूर्तीच्या किमतीत घासाघीसमुळीच करू नये. आईचे निधन झाले असल्यास वडिलांच्या हातून, वडिलांचे निधन झाल्यास आईच्या हातून, आजोबाचे निधन झाल्यास आजीच्या हातून, आजीचे निधन झाल्यास आजोबाच्या हातून असे असावे. हे दोघेही स्वर्गवासी झाले असा इतर ज्येष्ठ व्यक्तीकडून, नातेसंबंधातील व्यक्तीकडून मूर्ती आणावी. यांनी श्री गणेश मूर्ती आणावी. गणेश उत्सव पारंपरिक आपण करीत आहात, याला परंपरा आहे. मागील घराण्याच्या वारसाने निर्माण घराणे झालेले आहे. म्हणजे घराण्याचा हा मातृपितृ श्री गणेशाचा उत्सव आपला आहे. म्हणूनच आजोबा आजी यांच्या हातून श्री गणेश मूर्ती आणली तर ती ह्या आपल्याला श्री गणेश उत्सवात घराण्याची परंपरा लाभणार आहे. नाहीतर बुजुर्ग वडीलधारी मंडळी घरी आणि आपण गणेश मूर्ती आणतात त्याला घराण्याची परंपरा वारसेचा लाभ मिळणार नाही. उलट घराण्याची परंपरा खंडित केल्याचा दोष आपल्याला निश्चित लागेल. हे शास्त्राचे विरोधात जाणारे होणार आहे. याविषयी आपण आम्हाला लेखी अनुभव जरूर करावे. ज्येष्ठ श्रेष्ठ आजोबाजी यांच्या हातून आपण जर मूर्ती बसवली आणि त्या मूर्तीच्या नंतर आपल्याला काय काय लाभ झाला तो मला लिखित स्वरूपात कळवावा. आपल्या पत्त्यासह म्हणजे माझ्याशी तुमच्याशी मला संवाद साधता येईल. घराण्याचा वारसाचा पारंपरिक जो शुभ प्रवाह असतो तो आपल्याला वडीलधारी मंडळींना त्यांच्या हातून श्री गणेश मूर्ती आणल्यात हजारो वर्षाची परंपरेचा आशीर्वाद आपणास मिळणार आहे. आणि वडीलधारी मंडळीच्या हातून श्री गणेश मूर्ती आणून स्थापनाच न केल्यात घराण्याचा आशीर्वाद लाभणार नाही, वंशपरंपरेचा लाभ होणार नाही, घराण्याचा वारसा लाभणार नाही. पारंपरिक असा हा गणेशोत्सव ठरणार नाही. प्रतिकात्मक हा उत्सव पुढे ठरेल. म्हणून ज्यांना हा बदल केला आहे, ज्यांनी माझ्याप्रमाणे ऐकण्याप्रमाणे केलेला आहे आणि त्याच्यानंतर मला अनुभव जरूर करावा एवढेच तुमचं सहाय्य मला हवं आहे. प्रथम मातापित्यांना नमस्कार करायचा पूजन करण्यापूर्वी. मातापिता नमस्कार करल्यानंतर महादेव, पार्वती, कार्तिक स्वामी, नाग यांचे पूजन करायचे. नंतर श्री गणेश पूजन आरंभ करायचा. यावर्षी 11 दिवस गणेशाचा मुक्काम आहे. विसर्जन 6 सप्टेंबर शनिवारी रोजी संध्याकाळी नंतर करावे. पुढील ह्याच व्हिडिओमध्ये आपण संतती नाही, विवाह नाही, नोकरी कामधंदा नाही, आरोग्य नाही, कर्ज समस्या आपल्यावर आहे अशांना गणेश पूजनाचा लाभ आपण देणार आहोत. आता मूर्ती आणताना आता आणली असेल तर राहू द्या, नाही आणली असेल तर मूर्ती सोवळे कोणाचे असावे, कोणत्या रंगाचे असावे. मेष वृश्चिक राशीने सोवळे शेंद्री ऑरेंज पिवळे रंगाचे आणावे. वृषभ तुला राशीने पांढरे पिवळे हिरवे रंगाचे आणावे. मिथुन कन्या राशीने हिरवे पांढरे लाल रंगाचे आणावे. कर्क सिंह राशीने लाल पिवळे रंगाचे वस्त्र असावे. धनु मीन राशीने गणपतीचा सोवळे पिवळे लाल निळे शेंद्री असावे. मकर कुंभ राशीने निळे पांढरे हिरवे असावे. मेष वृश्चिक राशीने 21 मोदक किंवा लाडू मसूर डाळ गूळ आणि बदामाचा करावा. वृषभ तुला राशीने काजू मावा खोबऱ्याचा लाडू तुम्ही करू शकता किंवा राजगुरूचा लाडू पण चालेल.
मिथुन कन्या मूग डाळ मात्र हिरवी किसमिस, कर्कसिंह रवा मावा बदाम, धनुमीन चना डाळीचे बेसन बदाम पिवळे मनू, मकर राशी कुंभ राशी ड्रायफ्रूट मनू खारीक, अशा योगाचा आपण या ठिकाणी बघत आहोत. आता गणेश पूजनात फुले कोणती वाहणार आहात ते मेष वृश्चिक नारंगी झेंडूची फुले, वृषभ तुला मोगरा चांदणी पांढरा गुलाब पांढरी शेती, मिथुन कन्या राशीने मोगरा चांदणीची फुले, कर्क सिंह राशीने लाल गुलाब झेंडूची फुले, धनु मीन राशीने झेंडू गुलाब पिवळी शेवंतीची फुले, मकर कुंभ गोकर्ण चांदणीची फुले आपण या ठिकाणी करणार आहोत. आता आपण या ठिकाणी करत असताना आता ज्यांना संतती नाही आहे किंवा काही आहे त्या सगळ्यांसाठी एकच उपासना आहे हे लक्षात घ्यावं आणि मंत्रजाप मात्र आपल्याला करायचा आहे. ज्यांना संतती नाही, लक्ष्मी प्राप्ती होत नाही, लक्ष्मी टिकत नाही, कर्ज समस्या आहे, नोकरीची समस्या आहे, बदलीची समस्या आहे, वरिष्ठांचा त्रास आहे, आरोग्य बरोबर राहत नाही, ऑपरेशन झालेलं आहे, इच्छा आपल्या पूर्ण व्हाव्या, विवाह व्हावी, विद्यार्थ्यांचा अभ्यासात जोर असावा, त्यांना यश मिळावे, त्यांची बुद्धी कलुषित बुद्धी इतरांची घराण्यामध्ये कोणाची असेल त्याला उत्कृष्ट बुद्धी लाभावी, याबद्दल आपण ही उपासना सांगत आहे. उपासना आगळे वेगळे आहे आणि फार प्रभावकारी आहे. याचा उपयोग मी सुद्धा केला आहे, स्वतः माझ्या पत्नीने पण केलेला आहे आणि सुनाने पण केलेला आहे, नातेवाईकांनी पण याचा अनुभव केलेला आहे. आता आपल्याला या ठिकाणी आता बाजारामध्ये कणस येतात, तर कणस 2 ठेवायचे, कणस ते सालीसकट ठेवायचे. सालीसकट ठेवत असताना त्याला आपल्याला दोऱ्याचे 5 फेरे मारायचे. 5 फेरे, एक पिवळा दोरा आणि एक पांढरा दोरा, असे 5 फेरे आणि ते गणपती समोर ठेवायचे आपल्याला दिवसा. आता दिवसा हे ठेवल्यावर आपण दिवसा उपास करणार आहात तर करू शकतात, नाही करणार तर रोजचं भाजी भाकरीचं जेवण करायचं, काही हरकत नाही. परंतु हे जे कणीस दिलेलं आहे तुम्हाला 2, हे 2 कणस आपल्याला रात्री सालीसकट भाजायचे आहे, स्टोवर, गॅसवर, चुलीवर, अग्नीवर, आणि साल काढून टाकायची. आणि पती पत्नीला जर संतती हवी असेल ते तर 2 जण आहे, पण ज्यांना विवाह करायचा आहे ते 1 आहे, विद्यार्थी तर 1 आहे, कर्ज समस्या आहे तर पती पत्नी मिळूनच आहे, जोडीपाला जे कार्य असेल ते जोडत्यानं करावं. ज्यांना स्वतंत्र कार्य आहे म्हणजे लग्न करायचं आहे मुलीचं तर मुलीने एकटीने, मुलगा अविवाहित आहे मुलाने, विद्यार्थी आहे तो एकटीने, तर रात्री हे 2 कणस सालीसकट भाजायचे, साल काढून टाकायचे आणि हे दोन्ही कणस आपल्याला खायचे आहे आणि याच्यावरच राहायचं आहे. मध्ये कुठलंही अन्न नाही, पाणी पिऊ शकतात. आता 2 जण असेल, संतती असेल तर या ठिकाणी आपल्याला मात्र कणीस पत्नीने खायचं आहे अर्ध आणि अर्ध कणीस दुसरं पतीने खायचं आहे. कणसाची अदलाबदल करायची आहे आणि मग पुन्हा ते एकमेकांनी खायची आहे. आलं लक्षात? 2 कणस, पतीने अर्ध कणीस खायचं आहे, पत्नीने अर्धी कणीस खायचं आहे. उरलेलं आता कणीसाची अदली बदल करा आणि जे पती खात होता ते कणीस पत्नी खाईल आणि पत्नी खात होती अर्ध ते कणीस पती खाईल, असं आपल्याला करायचं आहे. कर्ज समस्याबाबत त्याचप्रमाणे करायचं आहे. आरोग्याचा बाबत ज्याचं आरोग्य ठीक आहे त्यांनी एकट्याने करायचं आहे. विवाहासाठी मुलांनी करायचं आहे, मुलींनी आपल्याला करायचं आहे. आरोग्य ज्याचं बरोबर असेल त्याचं करायचं आहे. आपल्याला काही भूमी हवी असेल, इच्छाप्राप्ती हवी असेल, तुमचा विवाह झाला असेल दोघांनी कणीस खायचं आहे. नोकरीला एकट्याने लागायचं आहे तर एकट्याने खायचं आहे. व्यवसाय करायचा असेल, व्यवसायात उन्नती करायचं असेल तर एकट्याने करायचं आहे. इच्छा आपली जी काही असेल एकट्याची स्वतंत्र असेल, मला पास व्हायचं आहे, मला नोकरी लागायची आहे, ती इच्छा असेल, माझा एकटं विवाह झाला व्हायचा पाहिजे, ही एकट्याची इच्छा, त्या दोघे कणस त्यांनी एकट्याने खायचे आहे, बाकी दोघांनी ते खायचे आहे. आणि मग आपल्याला
सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला मंत्र जाप करायचा आहे. हा मंत्र जाप सर्वांनी लिहून ठेवावा. या मंत्र जापाविषयी हा व्हिडिओ तुम्ही हळूहळू चालू करा आणि लिहून घ्या. कारण हा मंत्र जाप माझ्या पत्नीने लिहिलेला आहे. पण जे आजचं जे आलेलं आहे योग, ग्रहयोगाचा, तो आजचा घेतलेला आपण या ठिकाणी, म्हणून लिहून घ्या. पहिले मी वाचत जातो आणि पुन्हा मी दुसरं सांगत जाईल. शके 1947 विश्वासू नाम संवत्सरे दुसरी ओळ दक्षिणायन शरद ऋतू भाद्रपदे शुक्ल पक्षे दुसरी ओळ वासरे बुध चतुर्थी तिथिस्थ मातृपितृ योगे पुढची ओळ श्री गणेशाय घराणेसु पारंपरिक उत्सवे पुढची ओळ ज्येष्ठ श्रेष्ठ हस्ते आगमनाय दिने पुढची ओळ प्रथम मातृपितृ वंदने पश्चात्तेय दुसरी ओळ शिवपार्वते कार्तिकेय पूज्यंती पुढची ओळ श्री गणपती प्रथमतः पश्चात श्री गणेशाय पुढची ओळ प्रार्थना वंदने पूज्यंती मनभावे नमस्तुत्यय पुढची ओळ मम सम सर्वे कुटुंबादी संपूर्ण इच्छा सफले पुढची ओळ इच्छा मनोरथे संपूर्ण सफल होवे नमस्तुते नमस्तुते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हा मंत्र आहे. 12 ओळीचा मंत्र म्हणजे आपल्या कुंडलीमध्ये जे 12 स्थानं असतात त्या 12 स्थानाचा अंतर्भाव, 12 ग्रहांचा अंतर्भाव याच्यात आहे. असो, पुन्हा मी बोलतो, लिहून घ्या. शके 1947 विश्वासू नाम संवत्सरे पुढची ओळ दक्षिणायन शरद ऋतू भाद्रपदे शुक्ल पक्षे दुसरी ओळ वासरे बुध चतुर्थी तिथिस्थ मातृपितृ योगे पुढची ओळ श्री गणेशाय घराणेसु पारंपरिक उत्सवे पुढची ओळ ज्येष्ठ श्रेष्ठ हस्ते आगमनाय दिने पुढची ओळ प्रथम मातृ पितृवंदने पश्चात्तेय पुढची ओळ शिवपार्वतीय कार्तिकेय पूज्यंती पुढची ओळ श्री गणपती प्रथमतः पश्चात श्री गणेशाय प्रार्थना वंदने पुढची ओळ म्हणजे प्रार्थना आहे पुढच्या ओळीवर प्रार्थना वंदने पूज्यंती मनभावे नमस्तुते पुढची ओळ मम सम सर्वे कुटुंबादी संपूर्ण इच्छा सफलेय पुढची ओळ इच्छा मनोरथे संपूर्ण सफल होवे पुढची ओळ नमस्तुते नमस्तुते. आजचे ग्रहयोग याच्यासाठी घेतलेले आहे की जे तरुण पिढी आहे त्यांना आता लग्न करायचं आहे, त्यांना संतती नाही, त्यांना आता योग आहे, योग आला पाहिजे. जे विद्यार्थी आहे ते शिकत आहे, आता वर्तमान ते शिकत आहेत. आता कर्ज समस्या ती आता वर्तमानाची आहे, लक्ष्मी ठिकाण नाही ही आताची समस्या आहे. म्हणून याच्यामध्ये वर्तमान जे काही ग्रहयोग आहे त्या दिवसाचे आपण घेतलेले आहे ते लक्षात घ्यावं. आणि हा ग्रहयोगाचं सान्निध्यानुसार मुहूर्त 12 ते 1 दरम्यान मूर्ती आणायची आपल्याला आजोबाजींच्या हातून, आजोबाजी नसतील तर आई वडिलांच्या हातून. याच्यातील कोणी जे असेल ते पण जीवित ज्येष्ठ श्रेष्ठ मूर्ती आणून घेतलेली असेल तर आता 27 तारीख आहे, 27 तारखेला आपल्याला गणपती बसवायचे आहे. त्यामुळे बुधवारी आपल्याला त्यांच्या हातून गणेश स्थापना करायला हरकत नाही. असो, ज्यांना श्रद्धा असेल, ज्यांची निष्ठा असेल त्यांनीच हे मंत्र जाप करावं, व्रत करावं, अनुभव घ्यावा. श्रद्धेविना काहीही नाही. ज्यांच्या ठिकाणी श्रद्धा नाही त्यांनी गणपती पण बसू नये, मंदिरात पण जाऊ नये, व्रतवैकल्याकडे पाहू नये. आणि श्रद्धा महत्त्वाची आहे. एखाद्या दगडाला शेंदूर लावला जातो, तो बैरंबा बनतो, मर्याई बनते, सप्त देवी बनतात, पूजनाच्या देवी बनतात, बैरंबा बनतो. श्रद्धा आहे म्हणून. मूर्तीचा आकार नाही, दगड आहे पण शेंदूर लावलेला आहे तरी श्रद्धा आहे. मूर्तीचा आकार आहे, शेंदूर लावलेला आहे, काळा रंग आहे, पांढरा रंग आहे, लाकडाची आहे, सोन्याची आहे, चांदीची आहे, मातीची आहे.
तरी ती श्रद्धा आहे म्हणून पूज्य आहे, म्हणून आपल्याला श्रेष्ठ आहे आणि म्हणून आपल्याला ती फल देणारी आहे. आणि श्रद्धा नसेल तर काहीही उपयोग नाही. प्रथमतः तुम्ही गणपतीचं पूजन करता आहात. गणपतीचं पूजन करताना गणपतीने प्रथम आद्य दैवत म्हणून मातापित्यांना मानलं होतं. आईवडिलांचे नमस्कार केला होता. आईवडिलांची प्रदक्षिणा केल्या होत्या. आता मला सांगा, जगामध्ये एवढे मुलं आहेत, यांनी आईवडिलांच्या प्रदक्षिणा कधी केला आहे का? पण आम्ही दोघे जण करत होतो. कारण गणपती आद्य पूजक का झाला म्हणून आमचं कुतूहल. आणि हे मी मांडलं ज्योतिष संघामध्ये, पुजारींच्या वर्गात. त्यांनी मान्यता दिली, मान्यता द्यावीच लागली. आता गणपतीच्या आचरणाच्या मार्गस्थ तुम्ही चालले नाही. आई वडिलांना घरी ठेवलं, तीर्थयात्रा करता आहे. आई वडिलांशी बोलत नाही, आई वडिलांना विचारत नाही, आई वडिलांना शिवाशाप देतात, आई वडिलांची सेवा शुश्रूषा करत नाही, आई वडिलांना दवाखान्यात नेत नाही, आई वडिलांच्या इच्छा काय आहे त्या विचारत नाही. बाजारात जाताना काय आणू हा आम्ही विचारत होतो. माझी पत्नी, आम्ही दोघे जात होतो. आई वडिला काही आणायचं आहे काय? मी जर एकटाही गेलो नव्हतो तरी पण मी, आपल्याला काही आणायचं आहे का? आता आपण प्रवासाला जातो तर यादी करून घेतो. ती पण म्हणायचे, मला काही नाही आठवलं तर तुम्ही पण करून घ्या. असं आमचा संवाद होत होता. म्हणून मी पत्नीला मान का देतो, सन्मान का देतो, आरती तिचं भजन का केलेलं आहे, यासाठी. रावेरचा देशदूतचा वर्धापन आज होता. माझी जाहिरात होती तिच्याविषयी. मागच्या देशदूतलाही जाहिरात होती, लेख होता. यावेळेलाही लेख दिला होता, पण काही कारणास्तव त्यांनी छापला नाही. छापो म्हणून असं त्यांनी म्हटलेलं आहे, बघूया. तर आम्ही स्वतः आचरण करतो. आणि माझं घरदार कसं होतं मी फोटोने तुम्हाला दाखवलं होतं. आज दोघंही अलंकाराने विक्रमी सुखात आहे. सोन्या चांदीची दुकानं थाटून दिली आहे, वाहनं भरून दिलेली आहेत. मुलं अविवाहित असल्या तरीही त्यांना त्यावेळचे पैसे पेमेंट करून दिलेले आहे. कारण आम्ही असो नसो त्यावेळेला. आणि तिचं हे वागणं होतं, आता ती नाही. म्हणजे तिनं केलेलं किती योग्य होतं हे आपल्याला कळते. परंतु मेडिकलच्या दुष्कृत्यामुळे त्यांनी ते हिरावून घेतलं. एक दैवत्व पृथ्वीवरचं नाहीसं झालं. आज ते आपल्यासोबत असते तर अधिक मार्गदर्शन करता आलं असतं, त्याने केलं असतं. म्हणजे काही राक्षस प्रवृत्तीचे लोक कसे असतात, सगळ्या जगाचं नुकसान कसं करतात, केवळ पैशाच्या लोभाने. हा व्यसन. कर्मगती जे काही लिहिणार असेल ते लिहेल, तो माझा अधिकार नाही. माझ्या बोलण्याचा कर्मगतीविषय किंवा मला त्यांना आज्ञा देण्याचा अधिकार नाही. कर्मगती निश्चित करेल हे मला विश्वास आहे. असो, आजचा विषय इथेच थांबूया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजचा विषय करूया. माझे विषय कोणाला आवडत असेल त्यांनी इतरांना शेअर करा, अधिकाधिक शेअर करा. तुम्हाला भेटण्याची इच्छा असते, भेटू शकत नाही, तब्येत बरोबर राहत नाही. आवाज तुम्ही बघितला असेल, 6 जिने वर सोडून आलेलो आहे व्हिडिओ डेव्हलप करण्याकरता. आता थोड्या दिवसाने व्यवस्था करूया, आपण नंतर पाहूया. कारण वरती गच्चीवरच तो डेव्हलप होतो, खाली होत नाही. त्यानंतर आपण व्यवस्था करणारच आहोत. ज्यांना व्हिडिओ हवे असतील त्यांनी लेखी मला कळवावं, आनंद होईल. यंत्रसिद्धी फार थोडी राहिली आहे, ज्यांना हवी आहे त्यांनी ताबडतोब करून. आपल्याला कुंडलीचं काम आपल्याला हवं असेल, कुंडली बघून करायचे असेल, प्रत्यक्ष भेटायचं असेल तर अवश्य भेट घ्या. कुंडलीचे नमुने पाहून घ्या. कुंडली करण्यामध्ये फार थोडे लोक आहेत. कुंडली जे जन्माक्षर जन्मांक असते ती जन्मकुंडली नसते. कॅम्प्युटरची कुंडली सर्वतः असत्य असते. माझी कुंडली बघितल्यावर तुम्हाला खात्री होणार. प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी मोबाईल करा, मोबाईल अवश्य करा. असं ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय
प्रायव्हेट रेल्वे स्टेशनपासून 2 किलोमीटर, बस स्टँडपासून 2 मिनिटाच्या अंतरावर, बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून 2 मिनिटाच्या अंतरावर. आपल्याला कुठे अडचण असेल तर मोबाईल करा किंवा अलंकार बोरकर ज्वेलर्स आणि विक्रम बोरकर ज्वेलर्स हे माझी ज्वेलरची म्हणजे मुलांची दुकाने मी त्यांना करून दिलेली आहे. त्यांच्या दुकानाच्या आत तुम्ही विचारता, बाहेर उभे राहू नका, मध्ये जा. त्यांना सांगा की आम्हाला बाबांकडे जायचं आहे, बाबांना भेटायचं आहे. ते स्वतः आणून देतील, नोकराकरवी आणून देतील किंवा निदान मार्गदर्शन तरी करतील. असो, ज्यांना कुंडल्या करून घ्यायचे आहे, मी आहे कृपावतार कुंडली होणार आहे. कुंडलीमध्ये जे आहे ते वर्तमान आपल्याला जन्मोदयाची कुंडली, आरोग्याची कुंडली, व्यवसायाची कुंडली, विद्येची कुंडली, शिक्षणाची कुंडली, बुद्धीची कुंडली, संततीची कुंडली, विवाहाची कुंडली, शेवटची कुंडली म्हणजे जीवनाच्या उत्तरार्धी कुंडली, उपासना, आराधना, यंत्रसिद्धी आणि देवघर कसं असावं याच्याविषयी माहिती, आईवडिलांची विषयी माहिती, इतर अनेक आम्ही त्याच्यात जोडपानं आता देऊन राहिलेलो आहे. आणि जपाई उत्कृष्ट आहे आणि ती आपल्या वंशपरंपराकडे जाईल. आपल्या स्वतःची कुंडली करून घ्या. आपण वयस्कर असले तरी करून घ्या, आपल्या आईवडील मृतावस्थेत असले तरी करून घ्या. काही भाग त्यांच्या कुंडलीतून आपल्याला घ्यावा लागतो. मुलांच्या कुंडल्या करून घ्याव्या. काही वेळेला असं असते की एखाद्याला आयुष्यच नसते आणि तो जन्मास येतो तर काय येतो तर त्याला काहीतरी भोगा जावं लागते. म्हणून भोग कोण करेल, शिक्षा कोण बघेल, म्हणून ती व्यक्ती हजर हवी, म्हणून त्याचा जन्म होतो. तर त्याला आयुष्य नाही, मग जन्म त्याला आयुष्य कसं लागते तर काही वेळेला आईच्याकडनं आयुष्य ज्याने घेतलं आहे त्याचं आयुष्य कमी होते. आईचं वडिलांकडनं आयुष्य घेतलं असेल तर वडिलांचं आयुष्य कमी होते. असा माझा अनुभव स्वतःचा पण आहे. आजोबा आजींचा कडनं आयुष्य घेतलं असेल तर त्यांचं पण आयुष्य कमी होते. म्हणून हे आणि काही दोष असतात, एखादा पॅरालिसिस, कॅन्सर, तोतलेपणा, व्यवसाय नीट न चालले, नोकरी न लागले, काही अघटित रोग येणे, वेळेपणा होणे, मानसिक चिंता व्यथा होणे, संतती न होणे, लग्न न होणे, विवाह मोडणे किंवा दोषारोप होणे, कैद होणे, शिक्षा होणे, दोष लागणे, हे दोष आपण मनुष्य शहाणे असल्यावर का होतो? मग याच्यातला दोष घराण्याचा आहे का, पारंपरिक आहे काय, तो बघण्यासाठी मग त्यांच्या कुंडल्या. आता मी या आताच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, वाढ वडील असेल, आजोबा जे असेल त्यांच्या हातून गणपती तुम्ही बसवा. साधं सरळ आहे. आणि तुम्ही नाही बसवले काय होणार आहे? होणार हेच आहे की तुम्हाला त्या जो गणपती आज बसवाल, या वर्षी जो बसवाल, त्याला वारशाची परंपरा मुळीच लागणार नाही, घराण्याची परंपरा मुळीच लागणार नाही. आणि ते लागणार नसल्यामुळे तुम्हाला तो घराण्याचा वारसाचा जो शुभत्व असते, लोभ असतो, लाभ असतो, भाग्य असतो, ते तुम्हाला मिळणार नाही. एवढं निश्चित. दशरथ राजाचं निधन झाले, 4 पुत्र असल्यावर एकही पुत्र हजर राहिला नाही. सीतेचं हरण झालं, राम हजर नव्हता. द्रौपदीचं वस्त्र हरण झालं, काय कथा झाली. अभिमन्यूने चक्रव्यूहात अडकला, कोण मदत केली? कोणीने मदत केली. सतीचा अग्निडाग झाला, काय झालं? सतीला लवकुश जन्मानंतर सोडण्यात आलं, तेव्हा कोण होतं त्यांच्यावर? रामाचा मृत्यू झाला, कोण होता त्यांच्याबरोबर? श्रीकृष्णाचा मृत्यू झाला, कोण होता त्यांच्याबरोबर? रावणाचा मृत्यू झाला, कोण होता त्यांच्याबरोबर? मग अघटित मृत्यू होतात, ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू होतात, अपघातात मृत्यू होतात, अग्नीमध्ये मृत्यू होतात, प्रलयामध्ये मृत्यू होतात, पुरामध्ये मृत्यू होतात, बसल्या जागी मृत्यू होतात, वेडेपणा येतो, पॅरालिसिस होतो, आत्महत्या होतात, काही नसता कारण नसताना मृत्यू होतो, अचानक मृत्यू होतो, पाणी पिताना श्वास नलिकेत जाते, मृत्यू होतो, घशात औषधाच्या गोळीने मृत्यू होतो, मुंगी चावली तरी मृत्यू होतो, किडा चावली तरी मृत्यू होतो. कोरोनाचा आपण बघितलेला आहे तुम्ही आता या पिढीने. आम्ही तर मानमोळी बघितली आहे, अशी मान केली की खलास. नारू पण बघितलाय, पायातून नारू साप निघालेला आहे.
हे कोरोना तर काहीच नाही होता, त्याच्यापेक्षा मानमोडीचे प्रकार जास्त होते, कॉलरा डायरियाचे प्रमाण जास्त होते, गावं उद्ध्वस्त झाली होती, रस्त्याने मृत्यू पडलेले होते. हे ईश्वर करत नाही, परमेश्वर करत नाही, हे आपणच आपलं करतो, हे लक्षात घ्या. म्हणून आपणात आपलं शुद्धता राहणं, जे शास्त्राप्रमाणे वागणं, एवढं असं. आजचा विषय इथे संपूया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. कार्यक्रम संपूया.